नमस्कार, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रहो, क्रिकेटला जरी जेंटलमन्स गेम म्हटलं जात असलं तरी अनेक वेळा राजकारण आणि सुरक्षा या दोन विषयांमुळे क्रिकेटच्या मैदानावर वादळ उठलेलं आहे। बांगलादेशने आगामी 2026च्या T20 विश्वचषकावर बहिष्कार घातल्यामुळे क्रिकेट विश्वात वादळ निर्माण झालंय। सुरक्षा कारणास्तव बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्याचं कारण समोर आलेलं आहे। या विषयावर मी आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे। जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता, लिंक वरती कार्ड्स मध्ये दिसते आहे। पण मंडळी, एखाद्या देशाने दुसऱ्या देशात होणाऱ्या स्पर्धेवर किंवा दुसऱ्या देशात जाऊन खेळण्यावर बहिष्कार टाकण्याची क्रिकेटमधली ही काही पहिलीच वेळ नाहीये। अशा घटना क्रिकेट इतिहासात यापूर्वीही घडलेल्या आहेत, ज्यामुळे विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांनाही गालबोट लागलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच घटनांची माहिती घेणार आहोत ज्यामध्ये एखाद्या संघाने दुसऱ्या देशात जाऊन क्रिकेट खेळण्यावरती बहिष्कार टाकला होता किंवा ते मान्य केलं नव्हतं। तर अशा घटनांपैकी पहिली घटना आहे 1960च्या विश्वचषकाची। हा विश्वचषक भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान या 3 देशांनी मिळून आयोजित केला होता। पण स्पर्धेच्या काहीच दिवस आधी श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथल्या सेंट्रल बँक परिसरात एक बॉम्बस्फोट झाला आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। त्याच वेळी तमिळ टायगर्सचा दहशतवाद श्रीलंकेत चालूच होता। अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या 2 बलाढ्य संघांनी श्रीलंकेत जाऊन सामने खेळण्याला नकार दिला। त्यांना तिथे खेळणं असुरक्षित वाटत होतं। ICCने यामध्ये मध्यस्थी करायचा प्रयत्न केला खरा, पण दोनही संघ आपल्या निर्णयावर ठाम राहिले। त्याचा परिणाम असा झाला की या दोनही संघांचे श्रीलंकेविरुद्ध जे सामने होणार होते ते श्रीलंकेला बहाल करण्यात आले। फुकटच त्यांना गुण मिळाले। श्रीलंकेने हा विश्वचषक जिंकला, पण त्याला हे गालबोट लागलेलंच आहे। श्रीलंकन संघाचे टीकाकार म्हणतात की 2 सामन्यांमधले गुण फुकट मिळाल्यामुळे श्रीलंका पुढे जाऊ शकली आणि विश्वचषक जिंकू शकली। गंमत म्हणजे ह्या 2 संघांपैकीच एक ऑस्ट्रेलिया पाकिस्तानमध्ये अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या समोर आला होता। त्यावेळीही असं कारण सांगण्यात आलं की पाकिस्तानमध्येही त्यांना खेळण्याची भीती वाटत होती आणि त्या मानसिक दबावामुळे ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेविरुद्ध 1996च्या विश्वचषकाचा अंतिम सामना हरला। यानंतर दुसरी घटना आहे 2003च्या विश्वचषकाचीच। दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया या 3 देशांनी 2003च्या विश्वचषकाचं संयुक्त यजमानपद स्वीकारलं होतं। पण तिथे सुद्धा राजकारण आणि सुरक्षा या 2 गोष्टी आड आल्या। या विश्वचषकातल्या सामन्यांवर बहिष्कार टाकणारा एक होता इंग्लंडचा संघ। इंग्लंडने झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या आपल्या सामन्यांवर बहिष्कार टाकला। त्यावेळी झिम्बाब्वेमध्ये रॉबर्ट मुगाबे याची सत्ता होती आणि राजकीय परिस्थिती अतिशय तणावपूर्ण होती। झिम्बाब्वेतल्या लोकांच्या मानवाधिकारांचं हनन केलं जात होतं आणि हाच मुद्दा उचलून इंग्लंडच्या संघाने झिम्बाब्वेमध्ये जाऊन खेळायला नकार दिला। याचा परिणाम असा झाला की इंग्लंडला आपल्या महत्त्वाच्या गुणांवर पाणी सोडावं लागलं आणि विश्वचषकातून त्यांची लवकरच एक्झिट झाली। दुसरीकडे झिम्बाब्वे मात्र पुढच्या फेरीत दाखल झाली। ह्याच विश्वचषकात न्यूझीलंडच्या संघाने केनियामध्ये खेळायला नकार दिला होता। केनियाची राजधानी नैरोबीमध्ये सामने होते, पण न्यूझीलंडला तिथे असुरक्षित वाटत होतं, त्यामुळे त्यांनी खेळायला नकार दिला आणि न्यूझीलंडच्याही या निर्णयाचा थेट फायदा केनियाला झाला। सुरुवातीला फुकटात मिळालेले गुण आणि नंतर केलेली चांगली कामगिरी याच्या जोरावर केनियाने 2003च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली। त्यानंतर तिसरी घटना आहे दक्षिण आफ्रिकेवरच्या बहिष्काराची। हा थेट एखाद्या स्पर्धेपुरता बहिष्कार नसला किंवा दक्षिण आफ्रिकेतच जाऊन खेळण्यावर बहिष्कार नसला तरी दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण क्रिकेटवरतीच हा बहिष्कार घालण्यात आला होता। 1970 ते 1991 जवळजवळ 21-22 वर्ष हा बहिष्कार दक्षिण आफ्रिकेवर होता। दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेदी अशा अपार्थाईड धोरणामुळे सर्वच देशांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायला नकार दिला होता। अपार्थाईड धोरणामध्ये तिथल्या राजकारण्यांनी असं ठरवलं होतं की कृष्णवर्णीय लोकांना कोणत्याही परिस्थितीत वरचं स्थान दिलं जाता कामा नये आणि ह्या एवढ्या मोठ्या बंदीमुळे दक्षिण आफ्रिकेतले ग्रीम पोलॉक, बॅरी रिचर्ड्स यांच्यासारखे चांगले खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून वंचित राहिले। या पुढची घटना आहे 2009चा T20 वर्ल्ड कप। हा विश्वचषक झाला होता इंग्लंडमध्ये आणि त्या विश्वचषकात खेळण्यासाठी झिम्बाब्वेच्या खेळाडूंना व्हिसा देण्यावर ब्रिटिश सरकारने प्रश्न उपस्थित केले होते। त्यातून राजकीय तणाव वाढला आणि शेवटी त्या तणावामुळे झिम्बाब्वेने या स्पर्धेतून माघार घेतली। 2009चा T20 विश्वचषक झिम्बाब्वे खेळू शकली नाही। आणि ह्या मालिकेतला शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा
भारत पाकिस्तान संबंधांचा. भारत पाकिस्तान संबंध आपल्या स्वातंत्र्यापासूनच ताणलेले राहिलेले आहेत, परंतु तरी सुद्धा दोन्ही देशांचे संघ एकमेकांच्या देशात जाऊन कसोटी किंवा एकदिवसीय सामने खेळत होते. 2008च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मात्र भारतीय संघाने किंवा भारतीय सरकारने अतिशय स्ट्रिक्ट धोरण अंमलात आणलं आणि इथून पुढे भारत कधीही पाकिस्तानात जाणार नाही. जोपर्यंत दहशतवादाला पाकिस्तान सपोर्ट करत आहे तोपर्यंत भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. आणि पाकिस्तानात क्रिकेट संघांना सुद्धा दहशतवाद्यांचा सामना करावा लागलेला आहे. श्रीलंकेच्या टीमच्या बसवरती पाकिस्तानमध्ये हल्ला झाला होता. त्यामुळे भारतीय संघाची ही जी भूमिका आहे ती अतिशय योग्यच आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी गेलाच नाही. एवढंच नव्हे तर बहुराष्ट्रीय एखादी स्पर्धा होणार असेल, जसं चॅम्पियन्स ट्रॉफी नुकतीच पाकिस्तानमध्ये झाली, त्यावेळेला सुद्धा भारताने आपले सामने पाकिस्तानच्या बाहेर व्हावेत अशी मागणी केली होती आणि आयसीसीने ही मागणी मान्य करत भारताचे सामने पाकिस्तान बाहेर खेळवले होते. पाकिस्तानचा संघ मात्र एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतामध्ये आला होता, पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत न गेल्यामुळे आता विश्वचषकातले पाकिस्तानचे सामने सुद्धा पाकिस्तान भारतामध्ये खेळणार नाहीये. त्यांनी सुद्धा हायब्रिड मॉडेलची मागणी केलेली आहे आणि श्रीलंकेमध्ये पाकिस्तानचे सगळे सामने होतील असा आयसीसीने निर्णय घेतलेला आहे. एकंदरीतच भारत पाकिस्तान संबंध आता सुधारण्याच्या पलीकडे गेलेले दिसतात आणि द्विपक्षीय मालिका वगैरे एवढ्या लवकर सुरू होतील असं काहीही चित्र नाहीये. आणि ह्याच सगळ्या घटनांच्या साखळीतला एक नवा अध्याय म्हणजे बांगलादेशने सुरक्षेचं कारण देऊन T20 विश्वचषकावर टाकलेला बहिष्कार. आता ह्यामध्ये सुरक्षेचं कारण खरंच किती आहे की काही अन्य गोष्टी आहेत आणि ह्या बहिष्काराचे बांगलादेशवर आणि जागतिक क्रिकेटवर काय परिणाम होऊ शकतात हे मी मागच्याच व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच कार्ड्समध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. एकंदरीतच जेव्हा दोन देशांमधले राजकीय संबंध ताणले जातात तेव्हा त्याचा पहिला फटका बसतो तो खेळाला आणि खेळाडूंना. आणि एकंदरीतच आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता राजकारण आणि खेळ ह्या दोन गोष्टी वेगळ्या करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. ह्या विषयावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.